आजपासून जे आहे ते संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठीला जे आहे ते सुरुवात झाली आणि पैठण नगरीतील हे चित्र आपण पाहतोय। आता सध्या मी संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरासमोर उभा आहे आणि सकाळपासूनच जे आहे ते वारकऱ्यांनी संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून पैठण नगरीची ओळख आहे आणि हीच पैठण नगरी जी आहे ते या नाथषष्ठीमुळे दुमदुमलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास या नाथषष्ठीसाठी 765 पेक्षा जास्त दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्यात। गोदावरी नदीकाठी ज्या त्या सगळ्या दिंड्या विसावल्यात आणि या ठिकाणी जर आपण बघितलं एकनाथ भानुदास विठ्ठल ज्ञानोबाचा गजर या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुखातून होताना पाहायला मिळतो। अतिशय चैतन्याचं उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण जे आहे ते या सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं। मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। बाहेर गोदावरी काठी सुद्धा वैष्णवांचा मोठा मेळावा भरलेला आहे आणि आजपासून सुरू झालेली ही नाथषष्ठी 11 तारखेपर्यंत जे ते या ठिकाणी चालणार आहे। त्यामुळे जे आहे ते प्रशासनानं असेल पोलीस प्रशासनानं असेल हा चोख बंदोबस्त ठेवला आहे। भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करायची गरज पडू नये यासाठी जे आहे ते ही तत्पर असलेली सेवा आपल्याला पाहायला मिळते। आणि आज सकाळी जे आहे ते महापूजा झाल्यानंतर या ठिकाणी नाथषष्ठीला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते शेकडो दिंड्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत। गोदावरी नदीच्या तीरावर वैष्णवांचा मोठा मेळावा भरला असून भानुदास एकनाथाचा जयघोष आपल्या या ठिकाणी ऐकायला मिळतो। फाल्गुन वैद्य षष्ठी या दिवशी संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतली आणि त्यामुळे ही तिथी जी आहे ते नाथषष्ठी म्हणून ओळखली जाते। पुढील 3 दिवस जे आहे ते हा सोहळा या ठिकाणी चालणार आहे। मोठ्या उत्साहाचं वातावरण या सगळ्या वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे। आपण बघतो हे सगळे वारकरी जे आहे ते भक्तिरसात लीन झालेत। हातात टाळ मृदुंग, डोक्यावर जे आहे ते तुळशी उंदावत आणि हातात भगवा ध्वज आपल्याला पाहायला मिळतो। आणि अशा पद्धतीने जे आहे ते हा सगळा उत्साह आपण पैठण शहरात पाहतोय। सगळे लहान असतील मोठे असतील हा सगळा या उत्साहात सहभागी झालेला चित्र पाहायला मिळतो। आपण बघतोय हा मानाचा घोडा या ठिकाणी दाखल झाला आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा हा भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। आणि अशा पद्धतीने जे आहे ते या सगळ्या भागात वारकऱ्यांचा मेळावा भरला आहे। ही सगळी मोठी गर्दी आपण या ठिकाणी वारकऱ्यांची पाहतोय आणि भक्तिरसात नाहून निघालेले हे वारकरी नाथषष्ठी जे आहे ते सहभागी झालेले चित्र पाहायला मिळतं। महाराष्ट्राच्या कानाकोपरून आलेल्या शेकडो दिंड्या या ठिकाणी दर्शनासाठी सुद्धा आल्या चित्र पाहायला मिळतं आणि पुढील 3 दिवस जे आहे तो हा सोहळा या ठिकाणी रंगणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।